वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही कार्यक्रम केला. खरं तर कार्यक्रम मला फार आनंददायक असा आनंददायक वाढदिवसासाठी केला म्हणून नाही, एक निमित्त आहे. मुलांचं ज्या पद्धतीने प्रदर्शन केलं आणि महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही जे पारकलीचं या ठिकाणी कौशल्य दाखवलं, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जी स्पर्धा याचं स्वरूप मला असं वाटतं मोठं करा, अतिशय चांगला दोन वेगवेगळे कार्यक्रम करा आणि इंग्रजी शाळा आणि मराठी शाळेच्या सगळ्या पालकांचं जिथं व्यवस्था चांगली असेल अशा ठिकाणी घ्यायला काय हरकत नाही. आणि सर्वोदय विद्या केंद्राच्या स्पर्धा करा तर आपल्या या भागातल्या पालकांच्या मधल्या काय बचत गट असतो, म्हणजे एखादी पालक आहे तर त्यांचं महिला बचत गट आहे, शहरांचं महिला बचत गट, असे काही बचत गट जिथे त्याच्यामध्ये जर सामील झाले हां अशा कार्यक्रमात तर असं करायला काय हरकत नाही. म्हणजे हा एक केवळ आपल्या शाळेपुरता कार्यक्रम शाळेचाच कार्यक्रम आहे, परंतु त्याच्यामध्ये मग पालकांचे बचत गट सुद्धा जर सामील झाले तरी योग्य होऊ शकेल अशा पद्धतीचा कार्यक्रम या शाळेच्या सर्व शिक्षकांनी मुलांच्या कर्मचारी विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम केला. मला फार अतिशय आनंद झाला. इतका सुंदर कार्यक्रम मुलांना करायला लावला, मुलांची तयारी करून घेतली. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा प्रत्येक वर्षी कुठल्याही निमित्तानं करा, वाढदिवसा निमित्तानं करायला असं नाही, परंतु तो कार्यक्रम विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम हा अतिशय चांगला झाला. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की तो जलशुद्धीकरणाचा जो प्रकल्प होता तो मी शाळेमध्ये असताना 4थीला प्रयोग केलेला होता. तो आजही माझ्या लक्षात आहे. वयाच्या 55व्या वर्षी सुद्धा मला तो 4थीचा प्रयोग लक्षात आहे. म्हणजे मुलांच्या वरती हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की मुलांच्या वरती असे छोट्या छोट्या संस्कार ते आयुष्यभर राहत असतात आणि त्यावेळेला केलेला प्रयोग आज आठवतो. त्याचं कारण आणि त्याच्यामुळे विज्ञान निष्ठा ही माझ्या मनामध्ये वाढते आणि तेच संस्कार माझ्यामध्ये होतात. त्यामुळे शाळेमध्ये असे उपक्रम हे सातत्यानं तुम्ही करावं एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही सर्वांनी जे या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे सर्वांचे धन्यवाद.